नमस्कार, हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिलेला आहे तशा प्रकारचा पाऊस राज्यात सुरू आहे। जालना येथे मुसळधार पाऊस झालेला आहे। तसेच इकडे अंबडचे भाग असतील, या बऱ्याच भागात आता पावसाने जोरदार हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे। गडचिरोलीचे गोंदियाचे भाग असतील, मध्यम ते मुसळधार पावसाचं आगमन आता पाहायला मिळत आहे। मात्र ज्या ठिकाणी सध्या वातावरण वाटत नसेल की पाऊस येणार नाहीये, मात्र मध्यम ते मुसळधार पाऊस लवकरच आगमन करणार आहे। तुफान पावसाची हजेरी राज्यभरामध्ये लागणार असून सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहणे देखील खूप गरजेचे आहे। विजांच्या कडकडाटासह येत्या 2 तासात खूप तीव्र पावसाळी संकट हे राज्यावरती पाहायला मिळत आहे। कारण पावसासोबत नवीन संकट हे खूप वर्षानंतर असं पाहायला मिळत आहे की यामध्ये जून महिन्यात पाऊस तर येत आहे, मात्र ज्या ठिकाणी पडत आहे खूप मुसळधार अतिमुसळधार, त्यामध्ये वाऱ्याचं भयंकर स्वरूप, तर काही ठिकाणी विजा पडण्याचं प्रमाण, म्हणजे काही वर्षानंतर 10 ते 15 वर्षानंतर एक नवीन संकट आता राज्यावरती पाहायला मिळत आहे। याचा प्रभाव आज रात्रीला तर खूपच वाढणार आहे। नेमक्या कोणत्या जिल्ह्यात अधिक प्रभाव राहील, कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार शक्यता आहे, सर्व काय पाहायला मिळेल। त्यासाठी 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा अंदाज तुम्हाला पाहायला मिळेल। तसेच शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा व चॅनलवरती नवीन असाल तर आता सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले तर तुम्हाला हवामान अंदाजाची महत्त्वाची बातमी पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। तर आता इकडे बघू शकता, यामध्ये जर विचार केला तर आता नवीन पावसाळी क्षेत्र हे आता तयार होणार असून राज्यात मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाचं वातावरण हे सक्रिय होत जाणार आहे। येत्या 2 तासांमध्ये राज्यामध्ये हाय अलर्ट आपल्याला पावसाचा पाहायला मिळणार आहे। भयंकर स्वरूपाचं पावसाळी वातावरण राहील। यामध्ये जर विचार केला तर आता इकडे जर तुम्हाला वाडाचा भाग दिसत असेल, या वाडा, पालघर, जव्हारचा भाग असेल, त्रिंबकचे भाग असतील, मुसळधार पाऊस पुढच्या काही तासात पाहायला मिळणार आहे। शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तसेच इकडे इगतपुरीचे काही भाग असतील, इगतपुरीच्या भागामध्ये देखील तुफान पावसाचा अंदाज आहे। यामध्ये राजूर तुफान पाऊस सुरू आहे, सिन्नरमध्ये पाऊस सुरू आहे, नाशिक त्रिंबकच्या आसपास पाऊस सुरू झालेला आहे। त्या 2 तासात ज्या भागात पाऊस नाही त्या ठिकाणी पाऊस पडेल। येत्या 2 तासात सतर्क राहणं खूप गरजेचं आहे, कारण विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे। संगमनेर, राजूरच्या भागात तुफान पावसाची शक्यता आहे। तसेच इकडे विचार जर केला तर काही इगतपुरीचा भाग असेल, जुन्नर असेल, गोरेगाव असेल, अलकुटी, शिरूर, मंचरच्या भाग येत्या 2 तासात तुफान पाऊस पाहायला मिळणार आहे। शेतकऱ्यांनी सतर्क राहावे। विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, या ठिकाणी पावसाचा प्रभाव हा आपल्याला पाहायला मिळत आहे। तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। ज्या भागात सध्या पावसाळी वातावरण वाटत नसेल, मात्र पुढच्या काही तासानंतर तीव्र पावसाळी वातावरण हे सक्रिय होणार आहे। पंढरपूर, बार्शीचे देखील काही भाग असतील, याही ठिकाणी आता पाऊस नव्याने वाढत जाणार असून विजांच्या कडकडाटासह धो तुफान स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये इकडे नांदेड जिल्ह्यात लवकरच आगमन होणार आहे। पुढच्या काही तासातच पाऊस धो आता जे ते आगमन करणार आहे। मात्र येत्या 2 तासात कोणत्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। वादळी वाऱ्यासह तुफान पावसाचा अंदाज, मुसळधार पावसाचा अंदाज नेमक्या कोणत्या जिल्ह्यात व कोणत्या तालुक्यात आहे, आता त्या जिल्ह्यांची नावे आपण सांगत आहोत। आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा। चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। तर चला पाहूयात आता येत्या 2 तासात कुठे मुसळधार पाऊस पडेल त्या जिल्ह्यांची नावे। यामध्ये जर विचार केला तर आता येत्या 2 तासामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार रेड अलर्ट म्हटलं तर नाशिक आहे। नाशिक या ठिकाणी खूप पाऊस वाढणार आहे। आता इकडे नाशिकच्या सिन्नर तालुक्यामध्ये पाऊस सुरू झालेला आहे। तसेच इकडे विचार जर केला तर त्रिदेशचे भाग असेल, इगतपुरी असेल, मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सुरू झालेला आहे। या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे, त्यामुळे सतर्क राहावे। श्रीरामपूर, जुन्नर, अहिल्यादेवी नगरच्या भागात देखील पाऊस वाढण्याच्या मार्गावरती आहे। विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। तसेच इकडे परळी, माजलगावचे भाग असतील, आता जरी पावसाळी वातावरण नसलं गंगाखेडच्या भागात, तरी रात्रीला पावसात जोर वाढण्याचा अंदाज आहे। मध्यम ते जोरदार पाऊस येत्या 2 तासात येईल। मेघगर्जनेसह मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। सेलू भागामध्ये जिंतूर, परतूर, जालना, अंबडचे भाग, हिंगोली, जालना, देऊळगाव राजा, लोणार, रिसोड, वाशिम, मेहकर, माहुरा, चिखली, सिल्लोडचा भाग असेल, छत्रपती संभाजीनगरचे भाग असतील, याही ठिकाणी तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। मेघगर्जनेसह पाऊस राहील, त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। पावसाचं प्रमाण खूप वाढणार आहे। विजांसह पावसाचा अंदाज या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो। तसेच इकडे
शेवगाव अमरावतीचे भाग असतील, नागपूरच्या भागात येत्या 2 तासात पावसाचं वातावरण हे सक्रिय होत जाणार आहे। याही ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे सतर्क राहा। विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस। जळगाव या ठिकाणी हाय अलर्ट आहे। या ठिकाणी जास्त जर पाहायला गेलं तर नदी नाल्यांना पाणी येईल अशा प्रकारचा पाऊस जळगाव, यावल, सौदा, जामनेर, इरोंडल, मलकापूर, मोटाला या भागातील तुरळक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। नदी नाल्यांना पाणी येईल, शेताच्या बाहेर पाणी निघेल, एवढ्या मोठ्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पुढच्या 2 तासात हजेरी लावणार आहे। हे शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं आहे। विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे, त्यामुळे सतर्क राहा। पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज सध्या स्थितीला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे। तसेच इकडे केज, परळी, अहमदपूर, जामखेड, माजलगावचा भाग असेल याही ठिकाणी पाऊस राहणार आहे। केज तालुक्याची ते काय दक्षिणेकडील भाग असतील, यामध्ये जर विचार केला तर चौसाळा, येळमचे काही भाग आहेत, कळंब तालुका असेल, तसेच इकडे धारोळ असेल, केज तालुका, उत्तर भाग असेल, दक्षिण भाग, पूर्व भाग असेल, या ठिकाणी तुरळक भागात पाऊस आता सक्रिय रात्रीला होणार आहे। रात्रीला पाऊस वाढण्याचा अंदाज या भागामध्ये पाहायला मिळत आहे, मात्र सर्वदूर पाऊस वाढणार नाही, लक्षात घ्या। ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी खूपच पाऊस पडणार आहे। मुंबईसाठी हाय अलर्ट आहे। येत्या 2 तासात हाय अलर्ट म्हणजे रेड अलर्ट म्हटलं तरी काय हरकत नाहीये। मुसळधार ते अतिशय मुसळधार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। आता मॉडेलनुसार कोणत्या भागात पाऊस सरकत आहे, कोणत्या भागात आता पाऊस वाढणार आहे, त्याबाबतचा अंदाज आता आपण जाणून घेऊयात। तर इकडे बघू शकता आता पुढचे काही तास खूप महत्त्वाचे ठरणार आहेत, ते म्हणजे जालना, छत्रपती संभाजीनगर, लोणार, तसेच इकडे विचार जर केला तर हिंगोलीचे काय भाग आहेत, सेलू आहे, उमरखेड, पुसद, कारंजा, अकोला, खामगाव, पाचोरा, कन्नड, सिल्लोडच्या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळेल। मेहकर, चिखली, माहुरा, सिल्लोडचे भाग आहेत। देऊळगाव, राजापर्यंत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस राहील, याही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। तसेच इकडे मालेगावचा भाग आहे, पातुरा आहे, तसेच इकडे घाटोगरीचा भाग असेल, या भागात देखील चांगला पाऊस राहणार आहे। आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या भागाचा अंदाज पाहायला मिळेल। परतूर, कारंजाच्या भागामध्ये, यवतमाळच्या भागात देखील तुफान पावसाची शक्यता आहे। वर्धापर्यंत हे पावसाळी वातावरण चांगली हजेरी लावणार आहे। आर्वी, अचलपूर, अकोट, बुरहानपूर, जळगाव, शिरपूर, धुळे, पाचोऱ्याच्या भागात देखील विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढे सतर्क राहायचं आहे। पावसाचा धोका अधिक आहे। विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज या भागामध्ये पाहायला मिळणार आहे। तसेच इकडे कन्नड, सिल्लोड, चिखली, वाशिमच्या भागामध्ये देखील, जालना, पैठणच्या भाग असतील, बीड असेल, बीड जिल्हा असेल, अहिल्यादेवीनगर, जामखेड जिल्हा तालुका असेल, या ठिकाणी देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे, कारण विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस हा राज्यामध्ये हजेरी लावणार आहे। काही ठिकाणी तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। श्रीगोंदा, राळेगाव, कडा, दोंडचा भाग असेल, राहू, सासवड असेल, या भागामध्ये, पुण्याचे काही भाग असतील, याही ठिकाणी आपल्याला मेघगर्जने सह जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। विजांच्या कडकडाटासह आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो। सर्व भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। विजांचा धोका अधिक आहे, विजांसह पावसाचा अंदाज आहे। तर चला पुढचे जिल्हे आपण बघूयात। तर यामध्ये बघू शकता बहुतांश तालुक्यात जोरदार पाऊस आपल्याला मॉडेलनुसार दिसून येत आहे। तसेच इकडे परळी, केज, माजलगावचे भाग असतील, अहमदपूर, लातूर, उदगीरचे भाग, देगलूरच्या भागामध्ये देखील विजांसह तुफान पाऊस येणार आहे। सतर्क राहा, विजांसह पावसाची शक्यता आहे। रात्रीला हे पावसाचं प्रमाण आपल्याला पाहायला मिळत आहे, त्यामुळे रात्रीला शेतकऱ्यांनी सतर्क राहायचं आहे। तसेच हे रात्री उशिरा अमरावती, शेवगाव या ठिकाणी धुमाकूळ पाऊस घालणार आहे। या ठिकाणी विजांसह जोरदार स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। मराठवाड्यात देखील जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। तसेच इकडे नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मालेगाव, नाशिक, पालघर, वलसाडचा भाग असेल, अहिल्यादेवीनगर, पुणे, मुंबई, साताराचे भाग असतील, रत्नागिरीचे भाग असतील, या ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता या भागातील देखील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क नक्कीच राहावे। पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। सबस्क्राईब करा। धन्यवाद।